हॅलो एव्हरीवन, लव्ह निटिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वूलचा वापर करून हा गणपती कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे दोन रंगाचे वूल घेतलेले आहेत, पिवळ्या रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचा। त्यानंतर डोळ्यांसाठी आपल्याला इथे काळ्या रंगाचा हा धागा लागणार आहे आणि कानातल्यांसाठी इथे मी हे मोती घेतलेले आहेत आणि हे गणपती विणण्यासाठी मी इथे 1.75 mm चा क्रोशे हुक यूज केलेला आहे। चला तर मग बघूया हा गणपती कसा बनवायचा ते। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्लिप नॉट टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आता 5 चेन्स घ्यायचे आहेत, 1 2 3 4 आणि 5 चेन्स घेतल्यानंतर आता ही जी पहिली चेन आहे या पहिल्या चेनमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर 3 चेन्स घ्यायचे आहेत, 1 2 3। त्यानंतर हा जो गॅप आहे मधला, हा जो आपला सर्कल आहे, या सर्कलमध्ये आपल्याला टोटल 13 डबल क्रोशेट्स बनवून घ्यायचे आहेत। हे आपण 3 चेन्स घेतले तो 1 डबल क्रोशेट आणि प्लस अजून 13 डबल क्रोशेट म्हणजे टोटल 14 डबल क्रोशेट आपल्याला या सर्कलमध्ये बनवून घ्यायचे आहे। तेरा डबल क्रोशेट घेतल्यानंतर आता हा जो आपण सगळ्यात पहिले इथे 3 चेन्स घेतले होते त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि आता या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला 2-2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे टोटल आपल्याकडे 28 डबल क्रोशेट असले पाहिजे या दुसऱ्या राऊंडमध्ये। आता इथे मी 3 चेन्स घेतले आहेत, याच सेम गॅपमध्ये आपल्याला अजून एक डबल क्रोशेट बनवायचा आहे। त्यानंतर आता या पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला 2 डबल क्रोशेट बनवायचे आहे, 1 2। त्यानंतर ह्या डबल क्रोशेटवरती पण 2 डबल क्रोशेट बनवायचे आहे। अशा प्रकारे प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती 2-2 डबल क्रोशेट बनवून आपल्याला इथे शेवटपर्यंत यायचं आहे। इथे मी प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट घेतले आहेत। टोटल आता या सेकंड राऊंडमध्ये आपल्याकडे 28 डबल क्रोशेट झाले आहेत। त्यानंतर सुरुवातीला आपण जे 3 चेन्स घेतलेल्या तिकडे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि आता या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशेटच्या वरती 2 डबल क्रोशेट घ्यायचे, एकावरती 1 घ्यायचे आहे, 2 1 2 1 असं बनवत आपल्याला शेवटपर्यंत यायचं आहे। आता इथे मी 3 चेन्स घेतले आहेत। आता या पुढच्या डबल क्रोशेटमध्ये मी 2 डबल क्रोशेट विणणार आहे, त्याच्यावरती 1 आणि 2। त्यानंतर या पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती एकच डबल क्रोशेट विणायचा आहे, पुन्हा या पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती 2 डबल क्रोशेट, असं करत करत आपल्याला शेवटपर्यंत यायचं आहे। अशा प्रकारे मी त्या तिसरा राऊंड पण पूर्ण करून घेतलेला आहे। या राऊंडमध्ये टोटल आपल्याकडे 42 डबल क्रोशेट असतील। त्यानंतर स्टार्टिंगला 3 चेन्स घेतलेले आहेत, त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये टाकून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता या पुढच्या राऊंडसाठी आता पुन्हा 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि या पुढचे 7 डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला 2-2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। आता हा 3 चेन्स घेतले, त्या सेम गॅपमध्येच अजून एक डबल क्रोशेट बनवला। त्यानंतर पुढच्या 6 डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला 2-2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहे।
एवढं बनवून घेतल्यानंतर आता 2 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर आता या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा धागा आता कट करून घ्यायचा आहे. बनवून घेतल्यानंतर आता मी त्या धागा कट करून घेतला आहे. आता ही आपली मागची बाजू आहे आणि ही आपली पुढची बाजू आहे. आता इथे आपल्याला 1, 2 आणि 3 चेन सोडून ह्या चौथ्या चेनमध्ये आपल्याला धागा जॉईन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे इथे गणपतीचं मुकुट बनवायचं आहे. त्यानंतर आता इथे 3 चेन्स घ्यायचे. त्यानंतर पुढच्या 7 डबल क्रोशेटवरती आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. हे 3 चेन्स 1 डबल क्रोशेट आणि अजून पुढे 7 डबल क्रोशेट बनवायचे, म्हणजे टोटल 8. 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर आता 2 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे. आता टर्न केल्यानंतर ह्या प्रत्येक रोमध्ये आपल्याला एक कमी करत जायचे दोन्ही साईडने. आता इथे 2 चेन्स घेतल्यानंतर हा डबल क्रोशेट सोडायचा आहे आणि डायरेक्ट या डबल क्रोशेटमध्ये आपल्याला सिंगल क्रोशेट बनवायचा आहे. अशा प्रकारे 1 2 3 4 आणि 5. हे 2 चेन्स घेतलेले तो 1 आणि पुढे आपण 5 डबल क्रोशेट 5 सिंगल क्रोशेट बनवून घेतले. त्यानंतर पुन्हा 1 चेन घ्यायचा आहे, टर्न करायचा आहे. पुन्हा हा डबल क्रोशेट सोडायचा आहे आणि या पुढच्या डबल क्रोशेटवरती सिंगल क्रोशेट बनवायचा आहे. 1 2 3 आणि 4. पुन्हा शेवटचं सोडून द्यायचं आहे. पुन्हा 1 चेन घेऊन टर्न करायचं आहे. पुन्हा इथे हा सोडून द्यायचा आहे. 1 आणि 2. पुन्हा 1 चेन घेऊन टर्न करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या इथे हे मुकुट बनवून झालेलं आहे. त्यानंतर इथे हा धागा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इतकं बनवल्यानंतर पुन्हा इथे मी हा धागा कट करून घेतला आहे. पुन्हा इथे 1 2 आणि 3 इथे 3 डबल क्रोशेट सोडून ह्या चौथ्या डबल क्रोशेटवरती आपल्याला धागा जॉईन करून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे इथे आपण 1 2 3 डबल क्रोशेट सोडले, तसेच सेम आपल्याला इथे पण
3 डबल क्रोशेट सोडून चौथ्या डबल क्रोशेटला धागा जॉईन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. त्यानंतर 3 चेन्स घ्यायचे आहेत. 1 2 3. त्यानंतर पुन्हा पुढच्या 7 डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला 2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. आता ही 3 चेन्स घेतले आहेत मी. तिथेच त्या सेम गॅपमध्ये 1 डबल क्रोशेट घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या 6 डबल क्रोशेटच्या वरती 2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. म्हणजे टोटल 14 डबल क्रोशेट झाले आपल्याकडे. सेम जसं आपण इथे बनवलं आहे तसंच आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. टोटल 14 डबल क्रोशेट झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. त्यानंतर 2 चेन्स घेऊन टर्न करून ह्या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. पुन्हा इथे धागा कट करून घ्यायचा आहे. इथे आपले गणपतीचे हे 2 कान आणि मुकुट तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे हा जो मधला राऊंड आहे, जो आपला सगळ्यात पहिला रो होता, तिथे आपल्याला सोंड बनवायची आहे. तर हे जे इथे हे जे धागे दिसत आहे, हे इथे आधी आपल्याला एक धागा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे मी 1 चेन घेतली आहे. त्यानंतर आपल्याला ह्या प्रत्येक धाग्याच्या वरती सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. टोटल इथे आपल्याकडे 14 सिंगल क्रोशेट असायला पाहिजे. इथे आपले 14 सिंगल क्रोशेट झालेले आहेत. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. त्यानंतर सुरुवातीला आपण जी 1 चेन घेतली होती तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा एक चेन घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला 14 सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. तसं आपल्याला 7 वेळा रिपीट करायचं आहे. आता इथे मी हा सेम रो 6 वेळा रिपीट करून घेतलेला आहे. म्हणजे टोटल 7 वेळा आपण हा सेम रो बनवला आहे 14 सिंगल क्रोशेटचा. त्यानंतर आता ह्याच्या पुढच्या रोमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट कमी करत जायचं. म्हणजे आता टोटल आपल्याकडे 14 सिंगल क्रोशेट आहे. मग या नेक्स्ट रोमध्ये 13 असणार. त्यानंतर 12, 11, 10, 9 असं आपल्याला एक कमी करत जायचं. तुम्हाला हवी तर तुम्ही ही सोंड ही अशीच ठेवू शकता किंवा मग इथे मी खालून ही सोंड थोडीशी अशी फोल्ड केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. त्यासाठी काय करायचं की थोडीशी सोंड अशी करून घ्यायची. त्यानंतर इथे मी हा एक थोडासा धागा घेते आहे. त्यानंतर असं करून आपल्याला इथून हुक टाकून हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा इथून हुक टाकायचा आहे आणि हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे. त्यानंतर आता हे जे एक्स्ट्रा सगळे जे धागे आहेत हे सगळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. ही सोंड बनवून झाल्यानंतर आता आपल्याला इथे अशा प्रकारे हे डोळे आणि इथे हे आपल्याला कानातले हे एवढं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे डोळे बनवण्यासाठी मी त्या काळ्या रंगाचा धागा घेतलेला आहे. त्यानंतर ही जी आपली सोंड इथे सुरू होते इथे असं क्रॉसमध्ये आपल्याला डोळे हे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे. त्यानंतर आता इथे आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे. आता कानातल्यासाठी इथे मी या धाग्यामध्ये ऑलरेडी मोती विणून घेतलेले आहेत. आणि हा धागा इथे कट करून घेतला. त्यानंतर इथे आपल्याला गाठ मारायची आहे.
म्हणजे मोती इथून असे बाहेर निघणार नाही. त्यानंतर आता इथे आणि इथे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे अशा प्रकारे आता इथे मागे गाठ बांधून घ्यायची आहे. अशा प्रकारे त्यानंतर जे एक्स्ट्रा धागे आहेत ते कट करून घ्यायचे. अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला इथे सोंडेच्या खाली हे असे दात विणून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे व्हाईट रंगाचा धागा घेतला आहे. सोंडेचा जो खालचा भाग आहे इथे आपल्याला धागा जॉईन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर 5 चेन्स घ्यायचे आहेत. एक, 2, 3, 4 आणि 5 चेन्स घेतल्यानंतर आता या प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. इतकं झाल्यानंतर आता 5 चेन्स घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर इथून खालतून आता आपल्याला इथे धागा जॉईन करायचा आहे. इथे अशा प्रकारे आता आपल्याला 4 चेन्स घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि इथे पण आपल्याला सिंगल क्रोशेट्स बनवून घ्यायचे आहे. त्याच्यावर
अशा प्रकारे. त्यानंतर आता हा धागा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. त्यानंतर हा धागा इथे असा घेऊन गाठ बांधून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपले दात तयार झालेले आहेत. एक साईडचा दात हा थोडा मोठा पाहिजे आहे आणि एक साईडचा थोडा छोटा पाहिजे आहे. अशा प्रकारे इथे आपला गणपतीचा फेस बनवून तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.